छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा या ठिकाणी आषाढी एकादशीचा उत्सव भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी सकाळी भजनी मंडळाच्या वतीने महिला आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत टाळ मृदुंगाच्या गजरात गावातून दिंडी काढण्यात आली। यावेळी विठ्ठल रुक्मिणी मातेच्या प्रतिमेची पालखी आणि नगर प्रदक्षिणा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। यावेळी येथील बजरंग चौक परिसरात असलेल्या विठ्ठल रुक्माई मंदिरात आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। मंदिरात पंचक्रोशीतील भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। यामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। आषाढी देवशयनी एकादशीला हिंदू धर्मात धार्मिकरित्या मोठे महत्त्व असल्यामुळे भाविकांनी येथील बजरंग चौक परिसरात विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची पहाटे ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात महापूजा, महाअभिषेक आणि महाआरती मंदिराचे विश्वस्त सुरेश गुळवे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली। गावातील भजनी मंडळाने सकाळी महिला आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी सोहळा आणि नगर दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली। यावेळी दिंडीत सहभागी झालेल्या महिला आणि पुरुष वारकऱ्यांनी विविध प्रकारचे भक्तिगीते भजन गाऊन सोहळ्यात रंगत आणली। तसेच महिला भगिनींनी पाऊले फुगड्या खेळून दिंडीची शोभा वाढवली। सायंकाळी हरिपाठ, हरिजागर यांसह विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले। मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना केळीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले। यावेळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊन यावर्षी चांगला पाऊस पडू दे असे साकडे घातले। तर एकादशीच्या निमित्ताने घरोघरी महिला भगिनींनी आपल्या चिमुकल्यांना विठ्ठल रुक्माईच्या वेशभूषा साकारल्या होत्या। येथील प्रियांशी मोरे, राघवी नाईक या चिमुकल्यांना आई ऐश्वर्या नाईक यांनी छानपैकी सजवून रुक्मिणीची वेशभूषा परिधान केली होती। चिमुकल्यांनी साकारलेल्या या वेशभूषेने उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले। तर आषाढी एकादशीच्या निमित्ताने गावामध्ये दिवसभर भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले। प्रतिनिधी राम जोशी, NTV न्यूज मराठी, घाटनांद्रा, छत्रपती संभाजीनगर।